व्हिजिटेड द मोस्ट ब्युटिफुल बीचेस इन गोवा. आज आहे गोव्यामधला आमचा तिसरा दिवस आणि सकाळी मॉर्निंगला उठल्यानंतर आम्ही पॅरल बीचवरती मस्त स्विमिंग वगैरे केलं, रील्स वगैरे शूट केल्या, थोडेसे फोटोज वगैरे काढले. मग आम्ही ऊन झालं होतं त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं आराम करूया, ब्रेकफास्ट करूया. दॅट इज द ब्रंच दॅट वी हॅड. ब्रंच वगैरे करूया, मग बघूया काय करायचं. मग डिसाईड झालं की चला आपण बोट राईड वगैरे करूया. 800 ते 1000 रुपयाच्या ह्या राईडमध्ये तुम्ही बघू शकता बटरफ्लाय बीच, हनीमून बीच, टर्टल रॉक, मंकी आयलँड आणि डॉल्फिन्स बघायला भेटू शकतात. पण ते काही आम्हाला बघायला भेटलेच नाही. आणि त्यामध्ये ते तुम्हाला कोणत्याही एका बीचवरती अर्धा तास थांबण्यासाठी वेळ सुद्धा देतात. आम्ही बटरफ्लाय बीचवरती थांबलो होतो. हा बीच मॉर्निंग इव्हिनिंगला मस्ट व्हिजिट प्लेस आहे. इथे जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, बाय बोट और ट्रेकिंग. बोट राईड आणि बटरफ्लाय बीचवरच्या मेमरीज बरोबर घेऊन आम्ही परत एकदा हॉटेलला आलो, थोडासा आराम केला आणि इव्हिनिंगला आम्ही निघून गेलो राजबाग बीच, जो गोव्यामधील माझा सर्वात फेवरेट बीच आहे. ललित रिसॉर्टमधून जाणारा रस्ता आपल्याला राजबाग बीचवरती पोहोचवतो. तर मध्येच आपल्याला गोल्फ एरिया सुद्धा बघायला भेटतो आणि त्यांचा रेस्टॉरंट कोटास म्हणून. कोटास खूप छान आहे. रेस्टॉरंट आणि रेस्टॉरंटचे वाईब्स खूप छान आहे. मग समोरच असलेला राजबाग बीच पाहून मन तृप्त होऊन जातं. मग इथे असं वाटतं की इथून निघूच नाही. खूप सारा टाइम स्पेंड करून, खूप साऱ्या मेमरीज जमा करत असताना, खूप सारे व्हिडिओ शूट्स, खूप सारे फोटोज आणि खूप साऱ्या गप्पा. आणि मला वाटते जे गोवा ट्रिपला जातात, महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातून बाहेरून जे गोवा ट्रिपमध्ये जातात, त्यांनी नक्कीच राजबाग बीचला जावं आणि तो एक्सपिरियन्स घ्यावा. थोडी पाण्यावर मस्ती केली. येणाऱ्या लाटांकडे तासंतास पाहत बसलो. शांत झालो आणि मग म्हटलं चला आता टाईम झालाय जेवणाचा. आणि मग आम्ही तिथून इव्हिनिंग संपवून निघालो दी जर्मन बेकरीला जेवण करण्यासाठी. जर्मन बेकरीचे रिव्ह्यूज खूपच चांगले होते आणि आम्हाला सुद्धा काही वेगळं ट्राय करायचं होतं, कॅफेज वगैरे असं काही. मग ऑर्डर केली, आमचं फूड एन्जॉय केलं आणि त्यांची हॉस्पिटॅलिटी सुद्धा एन्जॉय केली. खूप सुंदर असा स्टाफ होता. मग टाईम आला बायकोला शेवटचा घास भरवण्याची आणि तिची रिॲक्शन खूप चांगलीच होती. असं वाटलं चला आता निघूया, रूमवरती पोहोचूया, आराम करूया आणि इथेच आपला दिवस तिसरा संपवूयात. थँक